Example number 4. A car of mass 500 kg moving along a banked curved road of radius 60 meter. Calculate the safety speed of car if angle of banking is 37 degree. In this example, the given data is like this. M is equal to 500 kg, R is equal to 60 meter and theta is equal to 37 degree. या उदाहरणामध्ये एक कर्व रोड दिलेला आहे. कालच आपण यावरचं एक उदाहरण सोडवलं होतं की हा हॉरिझॉन्टल कर्व रोड असेल आणि जर कार यावर आपल्याला सेफली अशी ड्राईव्ह करायची असेल तर त्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आवश्यक असतो, जो आपल्याला फ्रिक्शनमुळे मिळतो. कार जर आपण अशी सेफली ड्रिव्हन करायची असेल तर एका विशिष्ट स्पीडनं आपल्याला ती कार चालवावी लागेल आणि ती जी स्पीड आहे त्याचा फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. या फॉर्म्युल्यामध्ये म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आपल्याला माहिती आहे की कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन खूप कमी असते आणि त्यामुळं आपल्याला जास्त सेफ्टी स्पीड मिळणार नाही, खूप कमी सेफ्टी स्पीड मिळेल. नियर अबाउट 20 to 40 किलोमीटर पर आवर एवढी आपल्याला सेफ्टी स्पीड ही हॉरिझॉन्टल कर्व रोडवर मिळते फ्रिक्शनमुळे. आणि ही सुद्धा सेफ्टी स्पीड जी आहे ती रिलायबल नसते, कारण रेनी सीझनमध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे त्याची व्हॅल्यू कमी होते आणि त्यामुळं पावसाळ्यामध्ये आपल्याला पुरेशी सेफ्टी स्पीड मिळत नाही. तर म्हणून सेफ्टी स्पीड जर वाढवायची असेल तर त्यासाठी हा जो रोड आहे ह्याला बँक केल्या जाते. बँक्ड रोड म्हणजे काय, तर ह्या रोडच्या कर्वची आउटर साईड जी आहे त्याला असं वर उचलतात. ह्या रोडला थोडंसं आपल्याला वर उचलायचं आहे, म्हणजे याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड मीन्स इलिव्हेशन ऑफ आउटर एज ऑफ द रोड ओव्हर द इनर एज. याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड केल्यामुळं काय होते, तर ह्या रोडवर आपल्याला ही गाडी आपल्याला चालवायची आहे सेफली. ह्या पोझिशनला आपली गाडी आलेली आहे सगळे दूर. ह्या पोझिशनला ह्या गाडीवर दोन फोर्स कार्य करतात. एक असतंय नॉर्मल रिॲक्शन आणि दुसरं असतंय वेट ऑफ द कार विच इज डायरेक्टेड व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर समजा या ठिकाणी हा एक आहे फोर्स, ज्याला आपण म्हणू वेट ऑफ द कार, आणि हा आहे नॉर्मल रिॲक्शन. आता ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे ही नॉर्मल रिॲक्शन दोन कंपोनंटमध्ये या ठिकाणी रिझॉल्व होते. हा एक कंपोनंट आणि हा दुसरा कंपोनंट. हा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो या वेटला बॅलेन्स करतो आणि हा जो कंपोनंट आहे तो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स निर्माण करतो. व्हर्टिकल कंपोनंट जो आहे याला एन कॉस थीटा असं म्हणायचं आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तोच तो एन साइन थीटा. हा एन कॉस थीटा आणि हा एन साइन थीटा कशा प्रकारे येतो हे आपण बोर्डवर समजून घेऊ. Maximum allowed speed while taking a turn. When a car takes a turn, each curvilinear section of the turn can be approximated to be an arc of a circle with a certain radius. A centripetal force must act towards the center of the arc to enable the vehicle to move along it. This centripetal force is provided by the static friction of the surface the car is moving on. The normal force N balances the weight of the car mg. If the coefficient of static friction is mu, the maximum frictional force which can act towards the center of the arc is mu mg. While making a turn, if the velocity of the car is v and radius of the arc is r, the centripetal force acting on it would be equal to mv square by r. For the car to make a safe turn, the required centripetal force should be within the limit of static friction, which implies that the velocity of the car should be such that it satisfies the relation mv square by r
is less than or equal to mu mg. In other words, v should be less than or equal to the limiting value root over mu rg. If the car moves with a velocity greater than the limiting value, it skids away from the center. Banking of roads. We cannot always rely on friction as it depends on external factors such as rain or frost, which significantly decreases the value of static friction. To avoid skidding of vehicles at turns, the outer edge of the road is raised up, which is called banking. Suppose surface of the road at a turn makes an angle theta with the horizontal surface. This results in the horizontal component of normal force, n sine theta, acting towards center, providing the necessary centripetal force at the turn. Friction is not taken into consideration here. Therefore, n sine theta is equal to mv square by r. The vertical component of the normal force balances the weight of the vehicle. So, n cos theta is equal to mg. From these equations, we arrive at the equation tan theta equals to v square by rg. Thus, v is equal to root over rg tan theta. This equation gives the speed which, in the absence of friction for a given angle of inclination and radius of curvature, would ensure that the vehicle remains in its designated path. This is known as the rated speed or balancing speed of a turn. Rated speed of a curve does not depend on the mass of the object. या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेले आहे मास ऑफ द व्हेकल 500 किलोग्राम, रेडियस ऑफ कर्व रोड इज इक्वल टू 60 मीटर, अँगल ऑफ बँकिंग 37 डिग्री आणि जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पहिल्यांदा आपण घेऊ बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड म्हणजे एलिव्हेशन ऑफ आउटर एज ऑफ द रोड ओव्हर द इनर एज. एलिव्हेशन ऑफ आउटर एज ऑफ द रोड ओव्हर द इनर एज. समजा हा हॉरिझॉन्टल रोड आहे आणि हा आउटर एज जर आपण थोडासा वर घेतला तर आपल्याला अँगल मिळतो. या अँगलला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. या बँक्ड रोडवर एक आपली गाडी धावत आहे. यावर नॉर्मल रिएक्शन निर्माण होईल. नॉर्मल टू द सरफेस, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, डाऊनवर्ड डायरेक्शन असल्यामुळं वेट निर्माण होईल mg इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. नॉर्मल रिएक्शनचे आपण दोन कंपोनंट जर केले, एक व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंट n cos थीटा आणि एक हॉरिझॉन्टल कंपोनंट n sin थीटा. आकृतीवरून n cos थीटा इज इक्वल टू mg आणि n sin थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. Suppose these are two equations 1 and 2. Divide equation 2 by equation 1. We get n sin theta upon n cos theta is equal to mv square upon r divided by mg. n gets cancelled. Sin theta upon cos theta is equal to tan theta. mv square upon r multiplied by 1 upon mg. mm cancel. So we get tan theta is equal to v square upon rg, or v square is equal to rg tan theta. V is equal to square root of rg tan theta. This v is called as the safety speed
ऑफ द व्हेकल ऑन द बँक्ड रोड. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला मिळेल थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. ह्या थीटाला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. तर या आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर व्हॅल्यू टाकल्या तर आपल्याला आपला प्रॉब्लेम सोडवता येईल. व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. पुटिंग द व्हॅल्यूज आर इज इक्वल टू 60, जी इज इक्वल टू 9.8 अँड टॅन थीटा इज इक्वल टू टॅन 37. मित्रांनो, टॅन 37 काढण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. त्यासाठी काय करायचं आहे की एक राईट अँगल ट्रायंगल काढायचा ज्याच्यामध्ये हा अँगल आहे 37 आणि हा अँगल असेल 53, हा अँगल 90. 37च्या अपोजिट साईड जर आपण घेतली 3, 53च्या अपोजिट साईड घेतली 4, 90च्या अपोजिट साईड आहे 5. यावरून आपल्याला साइन कॉस आणि टॅन 37 किंवा साइन कॉस आणि टॅन 53 काढता येते. आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला काढायचं आहे टॅन 37. टॅन 37 इज इक्वल टू अपोजिट साईड डिवायडेड बाय ॲडजस्टंट साईड, म्हणून टॅन 37 इज इक्वल टू 3/4. ही व्हॅल्यू आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूयात. टॅन 37 इज इक्वल टू 3/4. सो वी गेट स्क्वेअर रूट ऑफ 60 इंटू 9.8 इंटू 3/4. 0 and point gets cancelled. Square root of 6 into 98 into 3 divided by 4. 2 2s are 4, 2 3s are 6, 2 1s are 1 and 98 by 2 means 49. So we get 3 into 49 into 3 or square root of 9 into 49 or 3 into 7 is equal to 21 मीटर पर सेकंद. याला जर किलोमीटर पर आवर करायचं असेल तर मल्टीप्लाइड बाय 18/5 आणि याचा आन्सर येते 75 किलोमीटर पर आवर. तर हे उदाहरण आपण सोडवलं आणि आपल्याला सेफ्टी स्पीड मिळालेली आहे 21 मीटर पर सेकंद किंवा 75 किलोमीटर पर आवर. अगदी अशाच प्रकारचे आणखी 2 आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यापैकी एक उदाहरण आपल्या नेहमीच्या अनुभवातलं आहे ते म्हणजे ड्रायव्हिंग अ मोटरसायकल ऑन टर्न किंवा टर्निंग अ मोटरसायकल और टर्निंग अ सायकल. त्यापूर्वी आपण आपला बँकिंग ऑफ रोडचा फॉर्म्युला लिहू. व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. तर पहिल्यांदा आपण एक उदाहरण घेऊ सायकलचं. सायकल जेव्हा आपण टर्न करतो त्यावेळेस जर आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते. ती गोष्ट कोणती? तर माझ्याकडे एक सायकल आहे. ही आपण सरळ रोडवर चालवतो, परंतु जेव्हा आपल्याला टर्न घ्यायचा असतो त्यावेळेस ही सायकल अशी झुकते. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं असेल तर ही सायकल अशी झुकते. आणि एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की जर आपल्याला जास्त वेगानं टर्न घ्यायचा असेल तर हा अँगल जो आहे तो जास्त असतो आणि जर आपण कमी वेगानं सायकल चालवली किंवा टर्न केली तर कमी अँगलनं ती झुकलेली असेल. ह्याला लिनिंग ऑफ सायकल असं म्हणतात. तर टर्नवर अशी सायकल झुकलेली आहे त्यावेळेस यावर 2 फोर्स कार्य करतात. एक असते नॉर्मल रिॲक्शन जो असतो नॉर्मल टू द सरफेस ऑफ द सायकल आणि दुसरा असतो वेट ऑफ द सायकल व्हर्टिकली डाऊनवर्ड. ह्या नॉर्मल रिॲक्शनचे 2 कॉम्पोनंट होतात. एक कॉम्पोनंट होतो व्हर्टिकली अपवर्ड ज्याला आपण म्हणू एन कॉस थीटा आणि हा जो कॉम्पोनंट आहे एन साइन थीटा हॉरिझॉन्टल आणि हा एन साइन थीटा जो कॉम्पोनंट आहे तो या सायकलला सेंट्रीपिटल फोर्स देत असतो आणि त्यामुळं सायकल आपल्याला अशी सर्क्युलर मोशनमध्ये किंवा कर्ववर सेफली टर्न करता येते. तर हे सायकलचं आपण उदाहरण पाहिलं. याचं पण आपण एक डेरिव्हेशन करूया, सूत्र तयार करूया. समजा ही सायकल या सर्कलमध्ये टर्न होत आहे. या ठिकाणी सायकल आहे. सायकलचं मास वेट जे आहे
ते व्हर्टिकली डाऊनवर्ड असते आणि सायकलवर जो नॉर्मल रिॲक्शन आहे ती या डायरेक्शनवर राहते. ह्याचे आपण दोन कंपोनंट घेतले, एक कंपोनंट n cos थीटा आणि दुसरा कंपोनंट n sin थीटा. तर आकृतीवरून n cos थीटा इज इक्वल टू mg आणि n sin थीटा जो आहे तो आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स देत असतो mv²/r. याला जर आपण सॉल्व केलं मागच्या वेळेसारखं, इकडच्या उदाहरणासारखं, बँकिंग ऑफ रोडसारखं, तर आपल्याला मिळेल v इज इक्वल टू √rg tan थीटा. तिसरं उदाहरण आपण पाहणार आहोत. तर हे दोन्ही उदाहरणं आपण रस्त्यावर पाहिले. अशा प्रकारे रेल्वेसुद्धा टर्न करताना त्या रेल्वे रुळाला बँकिंग केलेलं असते. पण यापेक्षा आपण एक वेगळं उदाहरण पाहणार आहोत, ते म्हणजे विमानाचं. विमान हवेमध्ये कसं टर्न घेत असेल, तिथे ना तर फ्रिक्शन आहे किंवा बँकिंग करण्यासाठी रोड नाही आहे, मग विमान त्या ठिकाणी कसं टर्न घेत असेल, त्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कसा निर्माण होत असेल हे आपण पाहूया. माझ्याकडे एक विमान आहे, हे सरळ जात आहे, परंतु या विमानाला टर्न घ्यायचं आहे. असं तर तुम्ही जर एखादा व्हिडिओ पाहिला असेल तर विमान टर्न घेताना सरळ नसता ते थोडंसं झुकलेलं असते, असं लीन झालेलं असते. जसं सायकल लीन करतो आपण तसं हे विमान थोडंसं झुकलेलं असते आणि ह्या विमानावर एक फोर्स कार्य करत असतो, ज्या फोर्सला बर्नॉलिस फोर्स असं म्हणतात. हा बर्नॉलिस फोर्स विमानाच्या पृष्ठभागाला परपेंडिक्युलर असतो. विमान जर आडव्या पातळीमध्ये असेल तर हा बर्नॉलिस फोर्स वरच्या दिशेने असतो आणि विमान जर असं तिरकस फिरत असेल, म्हणजे तिरकस असेल, ज्याला टर्न घ्यायचा आहे, त्यावेळेस हा बर्नॉलिस फोर्स जो आहे तो या पृष्ठभागाला परपेंडिक्युलर, म्हणजेच हा व्हर्टिकल राहणार नाही, थोडासा क्रॉसमध्ये राहील. आणि त्यामुळे याचे दोन कंपोनंट होतील. एक वरच्या दिशेने जो कंपोनंट आहे त्याला म्हणायचं n cos थीटा, fb cos थीटा, आणि जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे त्याला म्हणायचं fb sin थीटा. fb म्हणजे बर्नॉलिस फोर्स. आणि दुसरा जो फोर्स आहे ते म्हणजे विमानाचं वजन, जे व्हर्टिकली डाऊनवर्ड असते. आणि हा वरचा कंपोनंट fb cos थीटा आणि वेट ऑफ द प्लेन बोथ आर कॅन्सल इच अदर, दे आर इक्वल अँड अपोजिट. तर आपण याचं सुद्धा सूत्र तयार करूया. समजा विमान अशा प्रकारे सर्कलमध्ये फिरत आहे. त्या ठिकाणी आपला प्लेन आहे, याचं वजन असते mg आणि यावर फोर्स निर्माण होतो, ज्याला आपण बर्नॉलिस फोर्स म्हणतो, जो विमानाच्या पृष्ठभागाला नॉर्मल असतो fb. याचे दोन कंपोनंट आपण घेतले, एक कंपोनंट fb cos थीटा आणि दुसरा कंपोनंट fb sin थीटा. आकृतीवरून आपल्या लक्षात येईल की mg इज इक्वल टू fb cos थीटा आणि fb sin थीटा त्या विमानाला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो आणि त्यामुळं mv²/r इज इक्वल टू fb sin थीटा. याप्रमाणेच आधी जे सोडवलं आपण, ह्याही उदाहरणाला आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल v इज इक्वल टू √rg tan थीटा. तर या तिन्ही उदाहरणामध्ये आपण पाहतो आहोत की फॉर्म्युला आपला एकच आहे, तो म्हणजे v इज इक्वल टू √rg tan थीटा. तर या फॉर्म्युलेच्या सहाय्यानं आपल्याला आपलं व्हेकल किती स्पीडनं सेफली बँक्ड कर्व रोडवर टर्न करता येईल किंवा सायकलला आपल्याला किती झुकवावं लागेल जेणेकरून आपण सेफली सायकल ड्राईव्ह करू शकू, किंवा विमान आपल्याला किती तिरकस करावं लागेल, ह्या सर्व गोष्टी आपण यावरून कॅल्क्युलेट करू शकतो.